आठवणी हाय असंच आहे. ह्यात काय फरक नाही किसनाबाईचा. वरली कृष्णाबाई पाणी ग लागल चढायला, लागल चढायला देव ग संगोबा बोडायला. नवस म्याग केलं कृष्णा ग बाईला 5 मोती, बाईला 5 मोती आणि ग थोरली माझी बहिणा, थोरली माझी बहिणा, बहिणा ग धारला धुन धुते, धारला धुन धुते, बहिणा ग धारला धुन धुते. माझी आईने एक एवढी बारकी रेडी दिलेली, त्याच्या मी 8 म्हशी केल्या. मला आता काय मागू नकोस, तुझ्या बाला काय नोकरी नाही म्हणली, तू ह्याच्यावर सगळं काय करायचं ह्याला कर. तेव्हापासून 8 म्हशी इकलो मी. ही मोठी झाली का हिला ऐकायची. काय करायचं, त्याशिवाय चालत नाही. तुम्हाला पोहता येतं का? हा, पोहता येतं का? बोलता पोहता येत नाही. हिरीत पोहलेला आहे आम्ही, नदीत नाही. भीती वाटायची कारणच नाही. माणसं असते चांगली, पलीकडे नेणारी माणसं चांगली आहेत. हा कोणता पक्षी? पक्षी ती कोया कोया काय करते ती, पक्षी ओरडते सारखं, वर असते झाडावर. मायबाईला जायला भरलंय माझ्या मनी ग, मायबाईला जायला भरलंय माझ्या मनी ग. नको नको म्हणते ते कुंक वाचा धनी ग, नको नको म्हणते ते कुंक वाचा धनी वय. चंदन पाट खिडक्या दाट घुंगूर लावा त्याला वो, चंदन पाट खिडक्या दाट घुंगूर लावा त्याला वो. मायबाईचा छबिना निघाला जाऊ द्या मला वो, मायबाईचा छबिना निघाला जाऊ द्या मला वो. मालक आमचे धोतरवाले साधे होते. पंढरपूरला चालून जायचे, वारकरी होतं. लय मालकाशी आमच्या मानत होतं. दारू पिणार नाही, मटण खाणार नाही, पहिल्यापासूनच नाही, आम्ही पण नाही. आमची आजी होती, आजी काय म्हणायची, ए पोरीसने मटण खाऊ नका, नवऱ्याच्या घरातून पळून येतात, त्यांच्या घरात नाही मिळालं तर, असं म्हणायचे. मग मटण कुठलं नाही. काय करताय मग, कसं काढायचं दिवस. कोण नाही राहत. पहिलीचे गेल्या की बायका आपल्या जोडीच्या, तेव्हा झेंडू नव्हतं. आता झेंडू लावल्यात, आता महाग आहे झेंडू. बायका जातात की तोडायला.
राड करायला नाद लई लागला आणि मग सगळं केले. एक 10 वर्ष झाली सगळं काम सोडले. मग सर बस. बाई बाईला ग बाईला जाता यान ग बाईला जाता यान आडवी लागली व लागली मिरई ग लागली मिरई आडव लागल व लागल मैशाळ व लागल मैशाळ एवढी कारंडी व कारंडी लाडी माझी व कारंडी लाडी माझी पाणी नदीच व नदीच वैशाळ व नदीच वैशाळ जमत नाही मी. संध्याकाळ झोपच येत नाही. काम करावं सवय आहे. ये गुडगाळी दुखली एवढा मोठा झालाय. त्याला राग आलाय चालत्यासारखी म्हणून. शाळा शिकलो असतं मग कुठंच कवाच मी काय तर नोकरीवर काय केलं असतं. आता सगळे म्हणतात की अक्का पहिल्यापासून जर तू अशी राहिली असती कुठं तर 4 माणसात असतीस मसरं मसरं म्हणून बसलीस तुला नोकरी लागली असती सरकारी म्हणजे. मग 8 वर्ष झाली लगीन झाले विषय कट झाला. आठवणी म्हणून काय करायचं होतं काय आहे त्यात. नाही एवढं काय जरात नाही हे ना सगळं विसरून टाकलं. हाय आता चालले निवांत आपलं राहायचं आणि जायचं आपल्या गावाला निघून एक दिवशी.